नाही त्यांनी निवडणूक व्यक्तींकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस मी जर उमेदवार असेल त्यावेळेस त्यांनी निश्चितपणे माझ्यावर बोलावं. आज उमेदवार लातूरकर आहेत, लातूरला काय देणार आहेत हे जर त्यांनी बोलले असते तर फार चांगलं झालं असतं. त्यांनी प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये वेगळे नवे विषय, निवडणुका वेगळ्या दिशेने घेऊन जाणं. त्यांची अपेक्षा आहे की मला काहीतरी बोललं मी त्याला उत्तर देईल, ते मीडियाच्या माध्यमातून टार्गेट केलं जाईल, त्याची चर्चा राहील, लोकांना एक नवीन एंटरटेनमेंट कसं तयार करून देता येईल, नवीन वातावरण कसं बनवता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. पण हे लातूरमध्ये निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका घेतल्या जातील. 2.5 वर्ष त्यांचं होतं, 2.5 वर्षात आम्ही काम केलं, तर दोघांची तुलना होणं गरजेचं आहे. त्यांनी लातूरला काय देणार आहेत हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे, आम्ही लातूरला काय देणार हे आम्ही सांगणार आहे. निवडणुका हे विकासावरच व्हायला पाहिजेत अशी आमची भावना आहे. आपण एका पोस्टवर म्हणलं की आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. काही जणांची त्यांनी एक सोशल मीडियाची एक वॉर रूम त्यांची आहे, त्यांची एक आर्मी तयार केलेली आहे. सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम या वॉर रूमच्या माध्यमातून चाललेलं आहे. आम्ही लक्ष देत असतो, आम्ही टीका टिप्पणीला जास्त लक्ष नाही देत, त्याला दुर्लक्ष करत असतो. पण लातूरकरांचं जर सामाजिक वातावरण जर कोणी बिघडवत असेल तर त्याच्याकडे आम्ही सिरियसली बघू आणि निश्चितपणे त्याच्यावर आम्ही पोलीस स्टेशन असेल, जी काही कायदेशीर कारवाई असेल आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. हे अमित देशमुख म्हणतात की भारतीय जनता पार्टीला आश्वासक चेहरा मिळाला नाही म्हणून फक्त कमळाचे बॅनर लातूरमध्ये लावले. नाही, त्यांचा फार आश्वासक चेहरा आहे. आमच्याकडे मॉडेल नव्हता त्यांच्यासारखा, देखणा मॉडेल कोणी दिसत नव्हता, हे नव्हतं. असं दिसण्यावर नसतंय. अहो, आमची पार्टीच आश्वासक पार्टी आहे. सगळ्यात पार्टी म्हणजे आश्वासक पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. असं काहीतरी बोलून हसी मजाक करणं, निवडणुका सिरियस आहेत. सिरियस व्हा ना जरा, सांगा ना काय केलं काय नाही तुम्ही.